अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी गुरूंचे असे जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे। म्हणून स्वामी आपल्याला फळ देणारच आहेत, फक्त स्वामींवर आपण नक्कीच मनापासून विश्वास ठेवायला हवा। म्हणून तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो आणि तसं तो होत जात असतो। म्हणून ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि ते सर्वांनाच लागतं। मग त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही। सुखी आयुष्याचे 5 मंत्र फक्त लक्षात ठेवायचे। स्वतःची तुलना इतरांशी करू नका। जास्त विचार करणे बंद करा। भूतकाळातल्या कडू आठवणी उघळात बसू नका। दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा फारसा विचार कधी करू नका आणि जितकं जमेल तितकं मात्र तुम्ही आनंदी राहायला शिका आणि तुमच्यामधला व्यक्ती हा स्वतःने ओळखायला शिका। म्हणून आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात। हे ज्याला जमलं तो जगला, कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच आणि वेळ प्रत्येकाकडेच नसतो। प्रत्येकाकडेच पूर्णतः वेळ हा अवलंबून राहत नाही। म्हणून स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होत असतात। शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरत असतात आणि कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनत असतात। म्हणून सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र आपले घडत असते आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवत असतात। म्हणून स्वामी भक्तांनो, टेन्शन कधी घ्यायचं नाही। आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही। फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं। काही कमी पडत नाही, काही फरक तर अजिबात पडत नाही। म्हणून कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही। लोकांची विविध रूपे असतात। सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलेलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो। म्हणून आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण तर कुणीच नाही, तो परमेश्वर सगळ्यांचंच बघत असतो। मग त्याला किती टेन्शन असायला पाहिजे? मग तसंच टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आणि बिंदास्त जीवन जगायचं आणि हसत खेळत जगायचं। जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल। त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका। जे मिळतंय ते सांभाळायला शिका। आयुष्यात कुठे थांबायचं, किती थांबायचं आणि कसं थांबायचं, हे कुणासाठी थांबायचं आणि का थांबायचं हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्य परत कुठेही थांबावं लागत नाही आणि कुठेही तो आयुष्याला नक्कीच दोषी मानू शकणार नाही। आपण कोण आहोत हे स्वतःलाच विचारावं। दुसऱ्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात नक्कीच आपण डोकावलं पाहिजे। समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं। म्हणून तुमची चुकी असेल तिथे माफी मागायलाही तुम्ही शिकलं पाहिजे। आणि प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो। अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती। म्हणून चुकीच्या व्यक्तींवर केलेलं प्रेम तुम्हाला जन्मभर पुरेल एवढ्या जखमा आणि असंख्य कविता देऊन जातात। म्हणून यातली मिरवायची कोणती आणि गिरवायची कोणती हे आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असतं। आणि एखाद्या मुलीने आणि स्त्रीने तिच्यासोबत कसेही वागण्यास आपल्याला मोकळीक किंवा हक्क दिला असेल तर ती मोकळीक आणि हक्क 4 चौघात कधी आपण नाही दाखवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। आणि स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं चांगलं होईल, हे लक्षात ठेवा आणि तुम्ही भरपूर पुढे प्रगती कराल। आणि भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत ही शून्य असते। अनेकदा असं होतं की काळजी वाटते पण भेटीची ओढ नाही उरत, प्रेम असतं पण व्यक्त करायची इच्छा नाही उरत। तुमच्यासोबत पण असं झालंय का? मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि प्रेम जर तुम्हाला करायचं असेल तर स्वामींवर नक्कीच मनापासून प्रेम करा, ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। आणि हे आयुष्य आपल्याला अनमोल देवाने दिलेलं आहे, ते मौज मजेत जगा। आयुष्य मजेत जगा, कारण आज दुःखी असतो तरी कोणाला काय फरक पडत नाही, हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे। संपत्तीचा झालेला गर्व नेहमीच प्रगतीच्या वाटा थांबवत असतो। म्हणून एक कटू आहे पण सत्य आहे, म्हणून गर्व कधीच करू नका। आपला स्वभाव कसा आहे
आणि किती चांगला आहे याने लोकांना अजिबात फरक पडत नाही. आपण त्यांच्या किती कामी येतो यावरून आपल्याला किती महत्त्व द्यायचं हे लोक ठरवत असतात. म्हणून दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती पाण्यात निरागसपणे विरघळते. भिजणं आणि विरघळायला फरक कळला की सगळे नाते आपोआप नितळ होतात. म्हणून देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत देवाला धन्यवाद दिले पाहिजे. कसंही झालं तरी आपल्या चांगल्यासाठीच होतं हे देवाला आणि आपल्याला माहिती आहे. म्हणून फक्त देवाला धन्यवाद करायचे आहे. जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, आपलं चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि शेवटपर्यंत सत्य हे जिंकत असतं. म्हणून विचार, मन आणि माती यांना योग्य वेळ आकार दिला नाही तर चिखल होत असतो. आणि पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवत असते. आणि डोळ्यात अभिमान असेल तर माणूस स्वतःला माणूस म्हणून पाहू शकत नाही. आणि जसे तुम्ही छतावर चढलात तर तुम्हाला स्वतःचेच घर दिसत नाही, तसंच असतं. म्हणून अभिमान कधी जास्त बाळगू नका. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला नक्कीच भाग पडेल. म्हणून आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, परंतु आपण आपल्या सवयींना बदलू शकतो. आणि निश्चितपणे आपल्या सवयींमुळे आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतं. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाम कमवण्याची हिंमत नसते आणि ते नाम कमवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत. त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत मात्र लोकांना समजत नाही आणि कळतही नाही. म्हणून कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळात. दोघी आपल्याला भोगावीच लागत असतात. म्हणून कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस हे येणार आहेत यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. म्हणून पावसात भिजू नये म्हणून रेनकोट, कलियुगात बुद्धी भ्रष्ट होऊ नये म्हणून अक्कलकोट. आणि स्वामींचं अक्कलकोट आपल्याला नक्कीच जायला हवं आणि स्वामींची भेट घ्यायला हवी. नक्कीच तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल. आणि संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत मात्र असते. आणि कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करत असतात आणि सोडून जात असतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. म्हणून शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं, पण या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनत चाललंय. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो जिजेल तोच फक्त या आयुष्यामध्ये चमकणार आहे. आणि आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भोवतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब मात्र चुकवत असतात. आणि आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. आणि जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जात आपल्याला असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार मात्र करत नाही. आणि काहीतरी चांगलं घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीची आठवण येते तो म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती असतो. आणि नंतर रडून काय उपयोग असतं. माणूस जेव्हा सोबत असताना आपण त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग तो जाण्यावर आपण कशाला रडत असतो. म्हणून ते आपल्याला स्वतःला सांभाळून घ्यायचं आहे. माणूस नजरेआड होणं म्हणजे हरवत असणं का? कधी कधी हवं ते माणूस नजरेसमोर असूनही हवं तसं समोर नसणं म्हणजे हरवणंच असतं. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि वेळेने एक गोष्ट शिकवली आहे, कोणत्याही नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच आपण नक्कीच राहिलं पाहिजे. आणि फक्त नातं जोडायचं असेल तर प्रेमाचं नातं स्वामींशी आपण जोडायचंय. जगात आपले म्हणून गैरफायदा घेणारे जास्त नक्कीच झालेले आहेत. आणि एक कलियुग चालू आहे म्हणून तुम्हाला सांभाळून नक्कीच राहायचं आहे. सौंदर्याचा गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान मात्र आपल्याला असायला पाहिजे. आणि मान श्रीमंतीचा असतो, गरिबांना नाही. पाहुणचार पैशांचा होतो, माणसांचा नाही. म्हणून आपलं कुणीच नसतं. सगळे स्वतःच्या गरजेनुसार नाती जोडतात आणि तोडत असतात. म्हणून लढायचं असेल तर जगाबरोबर लढा, आपल्या माणसांबरोबर नाही. कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, जिंकायचं नसतं. म्हणून अरे बाळा, तू काळजी करू नकोस. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून लढत राहा. बाकी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत.
म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच पुढील वाटचालसाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो. बाकी इच्छा व अपेक्षा तर सतत बदलत असतात आणि त्या बदलत असणारच आहेत. म्हणून तुलना करून दुसऱ्यांचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कधीही चांगलं असतं. आणि नकोसं असणारं गढूळ पाणी सुद्धा आग लागल्यावर उपयोगी पडत असतं. म्हणून निष्कर्ष तोच, या जगात नकोसं असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट ही आपल्या कामात येत असते आणि आपल्या उपयोगी येत असते. म्हणून जगासारखं वागताना मनाला फार त्रास होतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती मात्र आहे. आणि जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल तर तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं मात्र असतं. आणि दुसऱ्यांवर हसणे खूप सोपे असते, पण दुसऱ्यांकरता रडणे फार अवघड असते. कारण त्यांच्यासाठी अंतःकरण मात्र निर्मळ असावं लागतं. आणि भलेही जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना किमान 2-4 महिने तरी टिकायच्या. आजकाल तर आयुष्यभराच्या आठवणी एका सेकंदात मात्र डिलीट होत असतात. म्हणून तुमच्या सोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद तुमच्यात असताना सुद्धा तुमचे तेथून निघून जाणे म्हणजे तुम्ही खूप मॅच्युअर झालात आणि तुम्हाला जीवनाबद्दल सगळा अनुभव आलेला असतो. म्हणून एखाद्याची पूर्ण खात्री पडल्याशिवाय कोणावरही पटकन विश्वास मात्र ठेवू नका. कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ सुद्धा देवासमोर नासका निघत असतो, हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठीच आपण चांगले नसतो. आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज मात्र कधी नसते. आणि म्हणून माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते ना राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका पार पाडायला लावणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य असतं. आणि हा आयुष्य आपण चित्रपटाप्रमाणेच जगत असतो, हे मात्र निश्चित. आणि आपल्याला तसंच जगायला सुद्धा लागतं. म्हणून आयुष्यात काही गोष्टीतून आपण माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. आणि तडजोड बाकी कशातही झाली तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का मात्र कधीच आपल्या लागू नये. आणि सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या आपण असतात. जोडीदार रडताना सोडून जाणारा कधीच नसावा, तर चिडून का होईना पण मायेने जवळ घेणारा असावा. तसेच आपले स्वामी आहेत, ते आपल्या संकटात आपल्याला मायेने जवळ घेतात आणि बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला बोलत असतात. म्हणून विश्वास जर पूर्ण ठेवायचा आहे तर स्वामींवर ठेवा. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. नवं मिळालं की जुनं अडगडीला पडतं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बादली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि ते समोरच्याला कळतही नाही आणि त्याला समजतही नाही. म्हणून ज्याने ज्ञान आपल्याजवळ मागितलं त्यालाच फक्त ज्ञान द्यायला शिका. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभय वचन स्वामी आपल्याला देतात. म्हणून कोणाला आपण फसू नये आणि स्वामी आपल्याला फसवणार नाहीत. हे स्वामी अत्यंत अचूकपणे का सांगत आहेत? कारण कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायम स्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा इथून आपल्याला जीवनातून आवरावाच लागत असतो. बनायचं असेल तर वेळेसारखे बना. ज्याला कदर नाही त्याला पुन्हा कधी भेटू नका. कधी कधी वाटतं आपण उगाच माणसं जपण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आपण ज्यांना जपतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपला नक्कीच गळा कापण्याचा प्रयत्न मात्र करत असतात. आणि अशा माणसांची संगत ठेवूनही काही फायदा नसतो. वाईट वेळ ही सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते, साथ देणाऱ्यांचे पण आणि साथ सोडणाऱ्यांचे पण. म्हणून प्रत्येकाला संकटामध्ये साथ द्यायला शिका. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा मुळात विचारच करायचा नसतो. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही, तो तुम्हाला शिकून घ्यावा लागतो. आणि स्वतःची वाट ही स्वतः तयार करा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. आणि आपण कठीण प्रसंगात असताना जेव्हा मनातून आवाज येतो ना की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, तेव्हा तो आवाज स्वामींचा असतो. आणि ते स्वामी आपल्याला त्यावेळी आठवत असतात. आणि स्वामी सर्व काही ठीक करतील यावर आपला विश्वास हा पूर्णपणे असतो. म्हणून त्या गोष्टी ह्या नक्की चांगल्या होत असतात. म्हणून माणूस कधी आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागतो ते नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आणि आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने नेहमी तुम्ही आनंदित झाले पाहिजे. आणि कोणालाच तुम्ही नक्कीच कोणती गोष्टही देताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे काय करतोय आणि आपण हे कशासाठी करतोय.
याने तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील आणि जीवनात शिकायला सुद्धा मिळेल. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलताच फक्त असावा लागतो संयम, आणि ते सगळं काही संयमाने होत असतं. आणि संयमाने तुम्ही कोणतेही काम पटकन करू शकता. म्हणून सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करीत बसत नाही आणि करत नसतंही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आणि उगवत्या सूर्यासारखं तुम्हाला ते उजळून टाकत असतं. म्हणून काही गोष्टी आणि कोणाचा वेळ तेव्हाच आनंद देतात जेव्हा आपल्याला त्या योग्य वेळी मिळतात. आणि वेळ निघून गेल्यावर ना त्या गोष्टीची किंमत राहते ना त्या माणसांची किंमत राहते, आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून तुम्ही फक्त विचार बदलायला हवेत. तुमचं आयुष्य हे आपोआप बदलत सुद्धा जाईल. आणि माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो, तो तर तेव्हाच मोठा होतो जेव्हा लहान लहान गोष्टी समजून ते घेत असतो. आणि समजणाऱ्याला सर्व काही समजत असते आणि ना समजणाऱ्याला काहीच समजत नसते. म्हणून आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पानं पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात आपण करायची. आणि नवीन प्रकरण आपल्या आयुष्यात नक्कीच येणार आहे, आणि नवनवीन प्रकरणांसाठी आपल्याला तयार सुद्धा राहायला लागेल. म्हणून प्रत्यक्षात जरी दिसत नसले ना, तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात. ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते सावलीसारखे आपल्या सोबत असतात आणि प्रत्येक संकटात आपली मदत करत असतात. म्हणून स्वतःच्या अवगुणांमुळे संसार उद्ध्वस्त झाला म्हणून दुसऱ्याचा सुखी संसार मोडणाऱ्या लोकांनी देवाला नाही तर कलमाला तरी घाबरावे. म्हणून कोणाचा नक्कीच संसार आपण मोडू नये. आणि सुंदर असणं चांगलं असतं, पण तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला सुंदरतेची गरजच नाही, कारण तुमचा चांगुलपणा हीच तुमची सुंदरता मात्र आहे. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. आणि जो जो केलेला असतो ते सगळे अपमान त्यांनी नक्कीच मिटून जातात. म्हणून एक वय असंही होतं जिथे जादूगार पण विश्वास होता, पण आता एक वय असं आहे जिथे स्वतःच्या अस्तित्वावरही आपल्याला शंका येत असते. म्हणून सावध राहायचं असेल तर आपल्याच माणसांपासून सावध राहा, कारण आपले सापासारखे झाले आहेत. कधी फणा उभारून दंश मारतील सांगता येत नाही. आणि म्हणून जसे आपण असतो तसेच आपल्याला आपल्या आजूबाजूची लोक दिसत असतात. मग आपण काय ठरवायचं की आपण काय लायकीचे आहोत ते. म्हणून लोकांचं कसं झालंय बघा, लोकांना पैसा पाहिजे, पण ज्यांनी पैसा कमवण्याच्या लायकीचे बनवलेत तेच त्यांना नको आहेत, आणि तेच गुरु ते सोडून जात असतात. पण लक्षात ठेवा, कर्म फिरल्यावर शून्यात पण यायला वेळ मात्र लागत नसते. म्हणून जोडीदार मनासारखा मिळाला की झोपडीतही संसार मात्र सुखाचा होत असतो हे मात्र निश्चित. आणि जो कष्टाने उभं करतो त्याला गमावण्याची भीती कधीच नसते. आणि गमावण्याची भीती त्यांनाच असते ज्यांनी दुसऱ्यांना लुबाडून घर भरलेलं असतं. म्हणून आलेल्या संधीचा फायदा घ्यायला शिका. लोकांना फायदा घेणारे संधी साधू म्हणून ओळखले जातात. म्हणून आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगत आहेत आपलं आयुष्य वाया कधी घालू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ मात्र खर्ची करा. आणि लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसे कोणती गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये नष्ट करू शकते. आणि ती मानसिकता चांगली असेल तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर यश प्राप्त करू शकता. म्हणून आयुष्यात नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रश्न कुठलाही असतो तो कधीच एकटा येत नाही, तो कधीच उत्तराला सोबत घेऊनच येत असतो. म्हणून एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रश्नांमागे उत्तर हे असतंच, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ते सापडलं की तुमच्यावर देवाची कृपाही मात्र असते. म्हणून हाव नको कुठल्या गोष्टीची, फक्त जे मिळाले त्यात समाधानी असावं, कारण जिथे समाधान आहे तिथेच खरं स्वर्ग सुख असतं. आणि पेन किलर घेऊन शरीराचं दुखणं कमी होतं, पण मनाचं दुखणं नाही. ते जसे तसे राहत असतं. आणि मनाचं दुखणं कमी करण्यासाठी समोर चांगला माणूस असायला लागतो. म्हणून एक वेळ उपाशी मरा, पण भावाची बहिणींची फसवणूक करून आपल्या मुलांसाठी त्यांच्या वाटेची संपत्ती कधी हडप करू नका. अन्यथा या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. आणि त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे. हे जीवनाचे अढळ सत्य आहे. आणि कर्म कुणाला कधीच चुकले नाही. म्हणून बाध नको म्हणून तुम्ही शांत राहत असाल तर तो तुमचा चांगुलपणा आहे. पण गरज पडली की फणा काढायची कला पण तुमच्याजवळ असली पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते. म्हणून संयम हा जीवनात खूप महत्वाचा असतो. आणि ज्या व्यक्तीजवळ संयम असतो तो व्यक्ती प्रत्येक गोष्टींमध्ये नक्कीच पूर्णपणे भाग घेऊ शकतो आणि पूर्णपणे विजय मिळवू शकतो. आणि त्याचा विजय मिळवण्यावर कोणाचा संयम राहतही नाही. म्हणून त्यावर खुद्द देवाची कृपा असते आणि स्वामी समर्थ त्याच्या पाठीमागे असतात. म्हणून ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात
त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामीच पकडतील तुझा हात. आणि स्वामी सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि स्वामींसारखे कोणीच नाही आणि कोणते दैवतही नाही असे मला वाटते. कारण स्वामी खूप मनमिळाऊ आहेत आणि स्वामींना सर्व काही आपल्या मनातले कळत असते आणि त्यांना सर्व काही समजत असते. म्हणून आपल्या विचारांवर लोकांनी विचार केला पाहिजे. त्याकरता आपले विचार पण त्या लायकीचे मात्र असायला हवेत. आणि आधी प्रेमाला मर्यादा होती. हल्लीचं प्रेम नक्कीच खूप खराब झालं आहे आणि ते प्रेम खराब न होण्यासाठी आपण फक्त स्वामींवर प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम अगदी निस्वार्थ असतं. म्हणून म्हणायला गेलो तर सर्वच आपले आहेत, पण बारीक पाहिलं तर कोणीच आपलं नाही आणि ही वास्तविकता आहे आणि आपल्याला नक्कीच करावी लागेल. म्हणून माणसाला जीव लावलेल्या नात्यापेक्षा अहंकार महत्वाचा वाटत असतो. म्हणून माणसातला चांगुलपणाच त्याचा कट्टर शत्रू मात्र असतो आणि चांगुलपणाही जास्त असून फायदा नसतो. माणूस थोडा वाईटही असायला हवा, कारण हे कलियुग चालू आहे. इथे कोण कधी तुमचा फायदा घेऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. आणि स्वार्थापोटी माणसं नाती निभावतात. बाकी काळजी वगैरे निव्वळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणून ते फक्त विचारत असतात. म्हणून पावला नाही म्हणून लोक देव बदलत असतात. पण आपलं तर माणसं आहोत. कोणाकडून अपेक्षा कधी ठेवू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण सर्वच करतात, पण फरक फक्त इतकाच आहे की काहींचे झाकले जातात आणि काहींचे उघडे पडत असतात. पण प्रत्येकाचे नक्कीच त्या कर्माला सगळं काही दिसत असतं आणि ते कर्म प्रत्येक वेळी त्याचा बदलाही घेतच असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीची किंमत तुम्ही त्यांच्या वाईट काळात जशी ठरवत असता तशीच आणि तेवढीच किंमत तो तुमची त्यांच्या येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच करत असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात मोठा गुरु त्याची वेळ असते आणि आपली वेळ चांगली तर सगळे जग चांगले आणि आपली वेळ वाईट तर सगळे जग वाईट. बरोबर आहे ना? म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी मात्र असली पाहिजे. तरच मग ते नातं शेवटपर्यंत टिकतं. आणि ज्यांना ज्यांना आपलं नातं समजून जवळ करू तो प्रत्येक जण आपल्याला लांब आणि एकटे राहण्याचे फायदे किती जास्त आहेत हे दाखवून देत असतो. आणि आपण कोणासाठी स्पेशल नसलो तरी चांगले, पण आपण कोणासाठी ऑप्शनल नसले पाहिजे. आणि नक्कीच आपण दुसऱ्यासाठी जर ऑप्शनल असू तर मग त्याची इज्जत आणि आपली इज्जत ही खूप कमी असते. म्हणून वाईट परिस्थितीत कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडली की आपण स्वतःला आपोआप समजून घेत असतो. आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळवण्याची शक्यता असते. म्हणून आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये ही मात्र जबाबदारी खुद्द आपली असते. आणि पाखराला आभाळाची ओढ लागली की पिंजरा मात्र खोलायचा असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात जवळचा शत्रू जो कोणी असेल ना तो रागच आहे. राग आला की राग होणार हे मात्र निश्चित. म्हणून बाळा विश्वास ठेव. खऱ्याचा त्रास आहे पण शेवट चांगला आहे. मी आहे तुझ्यावर तारणहार आणि स्वामी आपले तारणहार नक्कीच आहेत. म्हणून मित्रांनो, तुमच्यावर कोणी रुसलं तर त्याला लगेच म्हणवा, कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाज वाटतो आणि दुरावाज जिंकत असतो. म्हणून चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका. चांगल्या कर्मांची वादळे निर्माण करा. नशिबाची दारं आपोआप तुमच्यासाठी उघडतील आणि आपोआप तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि फक्त यश मिळाल्यावर स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना आपल्या मनात ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्यांची सेवा करा. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी तुमचा फायदा घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला ते शोधून तुमचा फायदा घेतीलच. फक्त ज्या फायदा बघत नाही त्या व्यक्तींना कधी आयुष्यामध्ये सोडू नका. आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा आणि सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते मात्र तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकरच बरा होत नाही. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. म्हणून यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण जगला पाहिजे. म्हणून गर्व आणि स्वाभिमान यामधील फरक ओळखायला आपण शिकले पाहिजे. स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान दोन्ही जपायला आपला शिकता यायला हवं. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त आपल्यामधला गर्व आणि अहंकार दिसत असतो. म्हणून वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आधाराची गरज मात्र भासू शकते. आणि तेव्हा आपल्याजवळ कोणी राहील असे आपण आयुष्यभर नक्कीच वागले पाहिजे आणि त्या माणसांना आपण जपले पाहिजे. सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील,
जी सोडावी लागतील त्याला इलाज मात्र नाही. आणि संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याने किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहेत. म्हणून संगत तुमची जसे असेल तसेच तुम्ही घडाल आणि तसेच तुम्ही व्हाल. म्हणून वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवण्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. आणि सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र फिक्स आहे हे लक्षात ठेवा. माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे माणूस लहान होत नाही हे मात्र निश्चित. आणि माणूस मोठाच होतो कारण तो आपले नाते जपत असतो. आणि या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. म्हणून आपला स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे स्वामी आपल्या सोबत असतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्टी लावण्याचं सामर्थ्य कोणत्याच नजरेत मात्र नसतं. आणि म्हणून कष्ट करून आपण प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात मिळवली पाहिजे आणि त्याची मजा ही वेगळीच असते. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं स्वामी म्हणत आहेत. इतकंही कशामागे पळू नये, पायाऐवजी मन मात्र आपलं थकून जाईल. आणि इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो बरं का, फक्त संघर्षात दम मात्र असला पाहिजे. आणि पुस्तकं आणि आईबाबाचं मार्गदर्शन आयुष्यात कधीच मात्र आपल्याला धोका देऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त दुःख त्याला होतं जो प्रत्येक नातं मनापासून जीव लावून निभावत असतो. आणि आयुष्यात थोडा ॲटिट्यूड आणि इगो असलाच पाहिजे, नाहीतर लोकांना जास्त किंमत दिली की चार चौघात आपलीच मात्र गंमत ते करायला बघतात. आणि ज्यांना जायचं असतं ते निघून जातातच, आणि ज्यांना सांभाळायचे प्रयत्न शेवटी व्यर्थ असतात. म्हणून रंग बदलतो म्हणून सरडा उगीच बदनाम आहे. सरडा स्वरक्षणासाठी रंग बदलतो तर माणूस स्वार्थासाठी रंग बदलत असतो. म्हणून पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच असते. जरा का शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते, आणि जर माणसांची निवड चुकली तर जीवन मात्र आपले बिघडत असते. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालू नका. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे फक्त वाक्य आपण नक्कीच ध्यानात ठेवले पाहिजे. आणि गरिबाचं सोनं गळ्यात नाही तर मोकळ्या आभाळाखाली पडलेलं असतं, कोणतीही पर्वा न करता. म्हणून शेतकरी नक्कीच आपल्या जीवनाचा नक्कीच चांगला साथीदार असला पाहिजे, आणि जीवनामध्ये आपण त्याला नक्की रिस्पेक्ट दिली पाहिजे. आणि ते व्यक्ती खूप मयाळू आणि दयाळू सुद्धा असतात, त्यासारखं आपण नक्कीच बनलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही ना, तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करत असतात, आणि त्याच भावना आपल्याला चांगल्या दिशेला घेऊन जात असतात. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली असतो. म्हणून अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून जवळीक दाखवणारा हा जवळपास असतोच असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला मात्र असतो, आणि तोच आपल्याला जवळ घेतही असतो. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्यांची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष आपण नक्कीच दिले पाहिजे. आणि कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. आणि कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही रडत आहात की मरत आहात. लोक तुमचं आयुष्य देतील आणि तुमच्या भावनांशी खेळतील, आणि तुम्हाला एकटं सोडून मात्र निघून जातील. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण तुम्ही कसेही करा आणि कुठेही करा ते स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये एकच मंत्र हाती घेतला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात ठराविक वेळेसाठीच महत्वाचे असतो हे मात्र निश्चित. म्हणून जीवन हे नक्कीच आपल्या अनुभव वाचून अपूर्ण आहे, आणि अनुभव आपला घेतलाच पाहिजे. आणि तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान मिळेल, आणि विरोधात जाल तर विरोधात तुम्हाला मिळेल. म्हणून खेळ तर चालूच राहणार आहे. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याची खेळत आहोत. हेच या गोष्टीमध्ये नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतं. आणि मंदिर तो खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागत असतो. म्हणून प्रत्येकालाच देवाकडे काहीतरी मागायचे असते. आपण फक्त देवाला धन्यवाद केले पाहिजे एवढे मात्र निश्चित. मित्रांनो, आयुष्यात या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनातलं तुमचं बालपण जे आहे ते, आणि अंतःकरणातलं मनातलं निस्वार्थ प्रेम ते देवपण, हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जात असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलं कधीही योग्य असतं आणि कधीही चांगलं मात्र असतं. एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय
जगणं पण स्वीकारून घेतो आणि त्याला ते जगावंच लागत असतं. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगत खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की अवघड असतं होऊन गेलेलं विसरणं. आणि म्हणून ते विसरणं आपण नक्कीच टाळू शकत नाही आणि ते आपल्या मनातून जातही नाही. म्हणून प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत अजिबात करू नका, कारण काल दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि आज एकटा पडलेला विठ्ठल बघता गरज संपली की देव सुद्धा एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसलात, आपण तर माणसं मात्र आहोत. म्हणून कोणाच्या गरजेला नक्कीच तुम्ही धावून गेलं पाहिजे आणि कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहोचण्याची अपेक्षाही कधी करू नये, हे मात्र निश्चित. म्हणून धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होत असतात. आणि सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी जराशी बदलली तर आपण नक्कीच सुखी होऊ शकतो. आणि जे नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात त्यांना आयुष्याच्या धड्यातून फारसं काही शिकायला मिळत नाही, कारण नात्यांना खिशात नाही तर हृदयात ठेवा. एक वेळ खिसा रिकामा झाला तरी जपलेली नाती ही शेवटपर्यंत आपल्याला काम येत असतात आणि तीच आपल्या कामाला आल्यावर आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही नक्कीच नितांत प्रेम ठेवा आणि नक्कीच स्वार्थ ठेवू नका आणि गर्व अहंकार करू नका. फक्त स्वामींशी निर्मळ मनाने प्रेम करा आणि त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला स्वामींचं फळ मिळेल आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवतील सुद्धा. म्हणून कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि मित्रांनो, आपण आयुष्यात नक्कीच थोडी थोडी प्रगती करून आपण पुढे जात असतो आणि प्रत्येक गोष्टीला आपण मिळवत असतो. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक अनुभवानुसार आपल्याला जीवनामध्ये नवनवीन गोष्टी या समजत असतात. म्हणून दैनंदिन पडताळी करत करत आपण अनेक टप्पे गाठून आपल्या ध्येय प्राप्तीच्या जवळ जात आहोत. याची अनुभूती आल्यानंतर पुढच्या टप्प्यांचं नियोजन करण्यात आपण माहीर होत जातो. आणि उदाहरणार्थ, या टप्प्यावर अमुक एक गोष्ट नक्की घडेल हा आपला अंदाज पार चुकलेला असतो, पण अनपेक्षितपणे एखादी अंदाज नसलेली घटना घडून जाते आणि मागच्या अनुभवावरून पुढच्या टप्प्यांची आखणी करणं खूपच सोयीचं असतं. म्हणून नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या परिसरातल्या नागरिकांबद्दल पूर्ण विश्वास असलेला माणूस निवडणुकीत साप झोपतो तेव्हा त्याला पुढची आखणी करताना फार उपयोग होतो. आणि ध्येय गाठण्याचा शास्त्र सुद्धा विचार न करता माणूस निवडणुकीतल्या अशा अनुभवाने हतबल होतो किंवा नाद सोडून देतो. तर हुशार माणूस या अनुभवाचा आपल्या अभ्यासात रूपांतर करून पुढल्या वेळेला वेगळी व्यूहरचना करण्यात ठरवतो. आणि पुढला टप्पा ठरवताना माणूस हुशार होण्यामागे आणि त्या मागच्या टप्प्यातले अनुभव असतात. म्हणून मात्र अगदी सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अडचणींकडे संधी म्हणून पाहून त्यावर मात करणं म्हणजे ध्येयाचं उद्दिष्ट गाठण्यातले अडथळे दूर करणे होय असतं. म्हणून पराभव ही सुधारणा करण्याची संधी असते. त्याकडे एक गुरु म्हणून पहा आणि त्यातून अनुभव शिकून नक्कीच पुढचा प्रयत्न परत करा. लक्षात असू द्या, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या मार्गातले अडथळे तुम्हालाच दूर करायचे असतात. अन्य कोणी ते दूर करेल याची वाट बघत बसत चुकीचं असतं. आणि अडथळे दूर होण्यासाठी काही चमत्कार घडतील, योगायोग घडतील यावर विश्वास न ठेवता आपण स्वतः हुशारीनं ते दूर करून पुढला टप्पा आखायचा आणि गाठायचा असतो. म्हणून योजनेत बदल करणं ही नंतरची पायरी आहे. आपल्या मर्यादित पूर्वानुभवानुसार आपण आपलं ध्येय साधण्याची योजना आखलेली असते आणि ध्येय गाठण्याच्या मार्गावरून प्रवास करताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि अनुभवांच्या आधारे आपल्याला आपल्या योजनेबद्दल बदल करावे लागतात. आणि उदाहरणार्थ, नोकरी मिळवण्यासाठी आपण अर्ज केल्यानंतर कॉल येतात, पण प्रत्यक्ष मुलाखतीत आपण कित्येक प्रश्नांची उत्तर देऊच शकत नाही. हे लक्षात आल्यावर आपल्या अनुभवाच्या आधारे त्या अवघड प्रश्नांची नोंद केलेली असेल तर त्यांच्या उत्तरांची तयारी करता येते. आणि व्यवसायासाठी आपण केलेला प्रकल्प अहवाल बँकेनं अमान्य केला असेल तर ज्या मुद्द्यावर बँकेचा आक्षेप आहे त्या मुद्द्यांची प्रकल्प अहवाल पुनर्मांडणी करता येते. म्हणून जमीन विक्रीच्या व्यवसायात ध्येय बाळगलेल्या युवकाला सर्व संबंधित कागदपत्रांची माहिती नसल्याचा अनुभव आला तर त्या बाबतीत स्वतःला परिपूर्ण करून तो आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करू शकतो. आणि त्यासाठी या प्रत्येकाला आपापल्या ध्येय प्राप्तीच्या योजनेमध्ये वेगवेगळे बदल करावे लागतात. आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याच्या बदलाबरोबरच अनेक वेळा आपल्या योजनेत अनावश्यक टप्प्यांचा आपच्याच उगाच समावेश केलेला असंही लक्षात येते. उदाहरणार्थ, केवळ ओळखी काढून आणि प्रभावी व्यक्तीची ओळख सांगून बँक मॅनेजर आपलं कर्ज प्रकरण मंजूर करत नाही. त्यासाठी आपला प्रकल्प अहवाल परिपूर्ण असलाच पाहिजे आणि याची जाणीव होताच आपण प्रकल्प अहवालावर लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणून आता महत्वाची पायरी आहे जबाबदारीचा लेखाजोखा.
आता तुमचं ध्येय उत्तम असतं, तुमचे मार्ग योग्य असतात, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतात, तुमची जिद्द वाखण्यासारखी असते, मग तरीही ध्येय गाठण्यात असंख्य अडचणी येतात. इथे माणूस एकतर हतबल होतो किंवा प्रस्थापित व्यवस्थेला, भोवतालच्या लोकांना, समाजातल्या घटकांना दोष देत बसतो आणि सभोवतालची घडणाऱ्या अनेक गोष्टी नकारात्मक आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या असतात. म्हणून या सगळ्या नकारात्मक गोष्टींची जबाबदारी प्रथम कागदावर निश्चित करा आणि त्यानंतर स्वतःमध्ये डोकावून पहा. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठेतरी चुकता आहात आणि उदाहरणार्थ आपण म्हणू ते समोरचा ऐकून घेईल आणि माझ्या जवळचा नातेवाईक मला गॅरंटेड राहील आणि माझी स्कूटर मला वेळेवर पोहोचेल. माझा प्रकल्प अहवाल परफेक्ट केला म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाचा खूप प्रभाव पडेल आणि माझ्या ओळखींची उपयोग होईल. आणि या असे अनेक गृहितांमध्ये पराभव आल्यानंतर आपण ठरवू शकतो की याला मीच जबाबदार आहे आणि माझी गृहितकं चुकली आहेत आणि अनुभवानुसार मी शहाणा झाला असेल तरी मी सगळे गृहितकं बदलून येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरा जाईन आणि जे चुकलं ते माझं असं चुकलं याची दैनंदिन पडताळणी नोंद साक्षी आहे, म्हणजेच मला माझी जबाबदारी समजली आहे असं त्याचा अर्थ होतो. आता माझ्या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करताना मी या चुका करणार नाही आणि माझं ध्येय स्पष्ट स्वच्छ आहे. हे गाठण्यात मला कोणी आड येणार नाही हा माझा समज चुकीचा आहे आणि हे एकदा समजलं की पुढच्या टप्प्यात आणखी करताना एक चातुर होतो आणि याला त्याला जबाबदार ठरवून आपण मोठं होणार नाही आणि या उलट स्वतःला सर्व अडचणींचा जबाबदार मानलं तर पुढे सगळे प्रश्न आपोआप सुटतील. म्हणून अशी वृत्ती विकसित करणं हा ध्येय गाठण्याच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे. म्हणून अँडी रुबिनला त्यांच्या अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीमनी सर्वात टिंगल केली तेव्हा त्यातून पराभूत झालेल्या भावना जुगारून देत त्यांना त्यांचा उत्साहान गुंगारलं गाठलं आणि तो जगातल्या श्रीमंतीच्या यादीत जाऊन बसला. म्हणून आपल्या मुलाखतीत तो म्हणाला, वर्षानुवर्षे मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्याला मोबाईल कंपन्या मला का उभं करतील आणि यावर मी विचार केला नव्हता की माझी जबाबदारी होती, चूक माझीच होती. मी अशा भ्रमात होते की लोक माझं कौतुक करतील, माझी ऑपरेटिंग सिस्टीम जगभर प्रसिद्ध होईल आणि परंतु पहिल्या टप्प्यात सगळं विरुद्धच घडत गेलं. माझे सगळे अंदाज साप चुकले. म्हणून आपले अंदाज चुकत असतात पण आपण कधीच चुकीचे नसतो. म्हणून ध्येय गाठण्यासाठी स्वप्नांचं रूपांतर ध्येयात झालं आणि आपण निश्चित केलेल्या ध्येयाबद्दल सखोल अभ्यास झाला आणि खास कळग्यांचा अंदाज आला की मात्र थांबायचं नाही. कागदावर आखलं ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी आता हवी कृती करायला मुहूर्त पाहावा लागत नाही. उद्या हा आजच्या पेक्षा अवघड असतो आणि अशी स्पॅनिश म्हण आहे, म्हणजे आजचं काम उद्यावर ढकललं तर ते होण्याची शक्यता कमी असते. ध्येय गाठण्यासाठी पहिली कृती मग ती कितीही मोठी असो उद्या करू म्हटलं की संपलं. उदाहरणार्थ बँकेत मोठा अधिकारी होण्याचं ध्येय निश्चित झालं आणि त्या दिशेने काय प्रयत्न करायचे हे ठरलं आणि आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी काय काय करायचं याची कागदावर नोंदही केली. पहिला टप्पा बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा देण्याचा ठरला. त्यासाठी आवश्यक ते अभ्यास सातत्यही आणलं आणि आत्ता वेळ आली आहे ती अभ्यासातला सुरुवात करण्याची. इथे तत्क्षणी अभ्यासातला सुरुवात करणं अपेक्षित आहे, कारण काहीही असो उद्यापासून सुरुवात करू म्हटलं की त्यातली पावर गेली. लगेच कृती करणं हे ध्येय गाठण्यासाठी आपण किती उत्सुक आहोत हे दर्शवते आणि माझ्या ध्येयाच्या दिशेने प्रयत्न करायला मला वेळच मिळत नाही असं म्हणणं म्हणजे ध्येयाची आखणी करण्यात चूक झालेली असणं असतं. आणि प्रत्येकाला खूप काम असतात, अनपेक्षितपणे अनेक ठिकाणी गुंतावं लागतं, खूप वेळ वायाही जातो, कित्येकांना तर दिवसभराच्या असंख्य कामामध्ये वेळच मिळत नाही वगैरे वगैरे खरं असतं. पण याचा विरोध ध्येय निश्चित करतानाच करायचा असतो आणि आपण आपलं ध्येय कसं गाठणार याबद्दल आखणी करतानाच आपण त्यासाठी कसा वेळ देणार आहोत याचं वेळापत्रक करायचं असतं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे वागायचे असतं. म्हणून आपल्या ध्येयाच्या प्रती प्रामाणिक असणाऱ्या माणसाने नियोजन करतानाच त्यासाठीच्या वेळेचा विचार करून वेळ काढला पाहिजे आणि शत्रूचा नायनाट करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या जवानाला इतर अनेक कामांमध्ये स्वतःसाठी खंदक खणायला किंवा दारुगोळ्याचा साठा करायला वेळ मिळाला नाही तर शत्रूऐवजी त्याचाच नायनाट होईल. मग ध्येय गाठण्यासाठी वेळेचे नियोजन हे ध्येय ठरवताना करायचं असतं आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकण्यासाठी वेळ काढायलाच असतो. म्हणून योग्य वेळ येताच आपण दाखवून देऊ अशा वल्गना ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेत येत नाही आणि योग्य वेळ याची निश्चित व्याख्या नसते. खरं तर कोणताही वेळ योग्य असते किंवा काही लोक योग्य वेळेची वाट पाहत बसतात. त्यामुळे आज आत्ता या क्षणी हीच वेळ असते आणि ध्येयाच्या जास्तीत जास्त दिशेने प्रयत्न करणे हे पुढे पुढे ढकलता येत नाही. म्हणून जास्तीत जास्त अडथळ्यांना पार करण्याचा सराव म्हणजेच जिंकण्याचा सराव असतो. योग्य वेळी योग्य कृती करणे या सुविचाराचा अर्थ असा आहे की आता कोणती कृती करण्यासाठी योग्य वेळ आहे याचा विचार करणे. आळशी लोक आधी कृती काय करायची याचा अंधू कसा विचार करून
योग्य वेळेची वाट पाहत बसतात आणि पराभव पत्करताना सुविचाराला दोष देत आणि योग्य वेळ आलीच नाही असं समर्थन करतात. म्हणून वेळ हा फार मौलिक शब्द आहे. एकदा गेल्यावर पुन्हा येत नाही. ती वेळ, प्रत्येक क्षण ही योग्य वेळच असते. फक्त कशासाठी याचा विचार करण्याची क्षमता हवी. सफरचंद पडताना क्षण हा सर आयझॅक न्यूटन यांच्या ध्येयप्राप्तीचा क्षण होता आणि गुरुत्वाकर्षणाच्या शोधाचा क्षण होता. म्हणून प्रथम काय करावं हे न उमजणं ही आणखी एक अडचण असते आणि आधी काय करावं ते समजत नाही. अनेकांची तक्रार असते, ध्येय ठरवल्यानंतर ते गाठण्यासाठी सुरुवात कुठून करावी याबद्दल संभ्रम असणं म्हणजे आपण ठरवलेलं ध्येय नक्की गाठण्यासाठी आपण केलेला गृहपाठातला कमतरता असणं हे होय. म्हणून ती कमतरता असतेच. म्हणून मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं आहे असं ध्येय ठरवणाऱ्याला विलासराव देशमुखांनी पहिल्याच निवडणुकीत आमदारकीची लढाई नाही, कारण आपल्या मनातलं ध्येय गाठण्यातल्या प्रवासातले सगळे टप्पे त्यांना पूर्ण माहिती होते. कुठून सुरुवात करावी हे ध्येय आखताना ठरवलेलं असतं. आधी काय करावं, नंतर एका पाठोपाठ काय करावं हे ध्येय निश्चितीचा टप्पाच असते. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रथम काय करावं अशा प्रश्न पडणाऱ्यांना माणसानं सापशिडीसारखं पुन्हा पहिल्या घरात जावं. हे ध्येय गाठण्याच्या टप्प्यांचा अभ्यास करावा. म्हणून आपल्या प्रयत्नांच्या प्राधान्यक्रम आखून त्यानुसार प्रयत्नांची लगेच सुरुवात करणं हे ध्येय नक्की गाठण्याचं लक्षण आहे. अचानक निरस वाटणं हा ध्येय गाठण्यातल्या प्रक्रियेतला आणखी एक टप्पा अनेकांच्या वाट्याला येतो. खूप उत्साहाने ध्येय निश्चित केलेलं असतं, त्याचा खूप अभ्यास केलेला असतो, सगळे टप्पे निश्चित केलेले असतात, अगदी किती कालावधीत आपल्याला ध्येय गाठता येईल याचाही विचार केलेला असतो. आणि अचानक काहीतरी असं घडतं की ध्येयवादी माणसाला स्वतःच्या ध्येयात रसच वाटण्याचं होतो आणि आपण उगाच असं ध्येय ठरवलं असं त्याला वाटू लागतं आणि आपण हे ध्येय गाठू शकत नाही असा काहींना विचार तर नक्कीच येत असतो आणि आपला अंदाज चुकला असं काहींना वाटतं. म्हणून हे ध्येय गाठून जो योग्य साध्य होईल असं आपल्याला वाटतं होतं ते काही फार ग्रेट नाही असं काहींना वाटू लागतं आणि अशा वेळी ध्येयवादी माणसाला पूर्ण विचार करण्याची गरज पडते आणि आपलं ध्येय ठरवताना चुकलो होतो की आपला आजचा विचार चुकीचा आहे याचा नीट अभ्यास करावा लागतो. प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्यांच्या बहुतांश लोकांच्या असं लक्षात येतं की आपलं ध्येय आखताना चूक केलेले नाही, तर काही तात्पुरत्या घटनांनी आपल्याला नैराश्याच्या गर्तेत लोटलाय आणि आपल्या ध्येयाच्या बाबतीत आपल्याला निरस करणारा नक्कीच घटना अधिक आहेत आणि आपले ध्येय दीर्घजीवी आहे असं अनेकांच्या लक्षात येतं आणि ते पुन्हा पुन्हा उमेदीनं आवश्यक ते बदल करून आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करतात. म्हणून ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात अनेक अडथळे येत असतात आणि या सगळ्या अडथळ्यांवर मात करण्याची प्रतीक्षा आणि प्रतिज्ञा आपण ध्येय ठरवितानाच केलेली असते. तरीही परिस्थितीनुरूप घटना घडत जातात आणि वेगवेगळे आव्हानं समोर येत जातात आणि या सगळ्या आव्हानांशी सामना करण्याचंही आपण आधीच ठरवलेलं मात्र असतं हे निश्चित. म्हणून प्रत्येक स्वप्नाळू माणूस विजेता होतोच असे नाही, पण प्रत्येक विजेता हा स्वप्नाळू असतोच. ध्येय गाठण्यासाठी या एका चक्रातून जावं लागतं. नेमकी हीच वेळ असते आपण आपल्या ध्येयाला चिटकून राहायचं असतं. आपण ते साध्य करू शकणार नाही अशा विचारानं आपल्या ध्येयापासून दूर जाणारे लोक सामान्य आयुष्य जगतात आणि अडचणींवर मात करून हतबल न होता ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करणारी माणसं यशस्वी होत असतात. म्हणून सुखी, समृद्ध, आनंदी आयुष्य मिळवायचं असेल तर या एका टप्प्यावरून जावंच लागतं असा यशस्वी माणसाचा सल्ला मात्र नक्कीच आहे. म्हणून तुम्ही तो सल्ला मान्यच केला पाहिजे. म्हणून ध्येय प्राप्ती आणि तुम्ही असतात. म्हणून आतापर्यंत तुम्ही नक्की शिकत आला की तुम्हाला ध्येय प्राप्त कसे करायचे असते. म्हणून ध्येयामागे प्रेरणा कोणाची असते आणि ती कशी ठरवायची असते हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अनेक ध्येयवादी तरुण स्वतःच्या ध्येय ठरवताना ते 100% त्यांचं स्वतःचं असतं. उदाहरणार्थ, लॅरी पेजने वयाच्या 22व्या वर्षी इंटरनेटवरची कोट्यावधी पेजेस डाउनलोड करून लोकांना हवी ती माहिती उपलब्ध करून देण्याचं ध्येय ठरवलं आणि तेव्हा त्याच्यावरच कोणाचाच प्रभाव नव्हता. बिल गेट्सने मायक्रोसॉफ्टची नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली तेव्हा त्याच्यासमोर त्या क्षेत्रातील कोणीही व्यक्ती आदर्श म्हणून नव्हती, परंतु बहुसंख्य मार्गदर्शक युवकांना ध्येयाबद्दल मार्गदर्शन करताना एका पाठोपाठ एक उदाहरणं देत त्वरित प्रेरित करतात आणि समोर त्याचेच आदर्श ठेवून स्वतःचं ध्येय निश्चित करणं हे गैर नाही, परंतु त्यासाठी स्वतःला पुन्हा एखाद्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. उदाहरणार्थ, मला प्रशांत दामले सारखा यशस्वी अभिनेता व्हायचा आहे आणि मला सचिन तेंडुलकर सारखा बॅट्समन व्हायचा आहे आणि मला भरत दामोळकर सारखं जाहिरात क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे. मला रहमान सारखा संगीतकार व्हायचा आहे. मला मोहम्मद अली सारखं मुष्टियोद्धा व्हायचं आहे आणि शाहरुख, सलमान, ऐश्वर्या, माधुरी, प्रीती सारखं अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवायचं आहे. असं जेव्हा आपण कोणाच्या तरी यशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं ध्येय राखतो
तेव्हा पुन्हा एकदा एका प्रश्नावलीला आपण समोर गेलेलं पाहिजे आणि ती प्रश्नावली आपल्याला नक्कीच प्रश्न टाकतही असते. म्हणून तुम्ही त्याचे प्रश्न निवडून त्यातले प्रश्नांची उत्तर शोधून तुम्ही नक्कीच ध्येय प्राप्तीसाठी पुढे सरकले पाहिजे. आता यशस्वी माणसांच्या काही सवयी असतात. स्टीवन कोव्ही हा एक जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरु आहे. त्याचं यशस्वी माणसांच्या 7 सवयी आहे हे इंग्रजी भाषेतलं पुस्तक जगभरातल्या खूप गाजलं आणि जगातल्या अनेक व्यक्तींनी अनेक घटनांची आणि अनेक क्षेत्रांची उदाहरणं देत लिहिलेल्या या पुस्तकाच्या जगातील 34 भाषांमध्ये भाषांतर झाली आणि त्यामुळे 25 कोटींच्या वर प्रती विकल्या गेल्या. आणि स्वतः स्टीवन कोव्हीनं ध्येय होतं की एक असं पुस्तक लिहावं. त्यासाठी त्यानं खूप माहिती गोळा केली आणि जगातल्या कित्येक यशस्वी लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकीय व्यक्ती, लेखक, संशोधक अशा सर्व प्रकारच्या लोकांना तो प्रत्यक्ष भेटला आणि त्याच्या यशामागचे रहस्य जगभरातल्या लोकांना उलगडून दाखवावं असं त्यानं ठामपणे ठरवलं होतं. आणि या दृष्टीनं त्यानं गोळा केलेल्या माहितीची ठराविक पद्धतीनं वर्गीकरण केलं आणि त्यामुळं सगळ्यांच्या सवयींचा एक समान धागा करून त्यानं जगातल्या यशस्वी लोकांच्या 7 सवयींबद्दल पुस्तक लिहिलं आणि पुस्तक लोकप्रसिद्ध झालं. आणि त्यांचं कारण 7 सवयी एकत्रितपणे फार थोड्या लोकांमध्ये असतात. आणि स्टीवन कोव्हीच्या पुस्तकावर भाष्य करताना मार्क कोसेल हा व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणतो की स्टीवनने निरीक्षण केलेल्या यशस्वी लोकांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या 7 सवयींचा संच होता आणि या संचातल्या प्रत्येक सवयीचा दुसऱ्या सवयीशी काही संबंध आहे आणि त्यामुळे ज्या सवयींमध्ये या 7ही सवयी आहेत आणि ज्या लोकांमध्ये आहेत म्हणजे व्यक्तींमध्ये आहेत त्या हमखास यशस्वी होणारच यात संदेह नाही. परंतु यातल्या एका सवयीचा जरी अभाव असला तरी ध्येय गाठणं दुरापस्त होऊ शकेल. आणि एवढंच नव्हे तर या सर्व सवयी एकाच वेळी असल्या पाहिजेत. शारीरिक व्यायामासारखा एकानंतर एक सवय जडून घेण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही. त्यामुळे जे पुस्तक पूर्णपणे वाचून झाल्यावर त्यात दिलेल्या सर्व सवयी एकाच वेळी अंगीकारणे अनेक लोक आपलं ध्येय गाठू शकतील हे मात्र निश्चित. म्हणून मला सतत विजयी करत ते माझे ध्येय असतं आणि जे विजयी करतं ते ध्येय आपण बाळगलं सुद्धा पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, स्टीवन कोव्ही यांच्या यशस्वी माणसांच्या 7 सवयी कोणत्या त्या आता आपण पाहूया. परंतु यांच्या यशस्वी माणसाच्या 7 सवयी कोणत्या त्या नक्कीच तुम्ही समजून घ्या. परंतु त्यापूर्वी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याने ज्या सवयींचं स्वतःचं व्यक्तिगत सवयी, समाजात वावरण्याच्या सवयी आणि स्वतः व समाज यांच्या एकत्रित कृत्यांच्या प्रतिसादानुसार योग्य ते बदल करण्याच्या सवयी असं वर्गीकरण केलंय. म्हणून व्यक्तिगत सवयी असतात. आता पहिलं म्हणजे कृतिशील असणं. एखादं ध्येय गाठायचं आपण एकदा निश्चित केलं आणि आपण ते नक्कीच गाठू शकतो असा आत्मविश्वास आला की लगेच कृती करायला सुरुवात केली पाहिजे. कृती ही यशाची पहिली पायरी आहे आणि जगातल्या प्रत्येक यशस्वी माणसाची सुरुवात वेळेच्या वेळी केल्यावर कृतीनं होते. आणि जगातले सर्वसामान्य लोक अनेक आवश्यक कृती नंतर करू, उद्या करू, पाहू नंतर अशा पद्धतीनं लांबणीवर टाकत असतात. म्हणून कृतीला विलंब न करणं ही ध्येय गाठून यशाचं शिखर गाठणाऱ्या व्यक्तींची पहिली आणि अत्यंत महत्वाची सवय असते. म्हणून दुसरं म्हणजे कृती पूर्ण करणं. या सवयीला स्टीवन कोव्ही एंड इन माइंड असं म्हणतो. म्हणजे केवळ एखादी कृती सुरू करणंच नव्हे तर ती पूर्ण करणं ही सवय यशस्वी माणसांना असते. जगातले बहुतेक लोक अगदी साध्या साध्या कृती सुद्धा कंटाळ्यानं आणि आळशीपणानं अर्ध्यात सोडून देतात. एक ना धड भाराभार चिंध्या अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि त्यांचा अर्थ असा की प्रत्येक कृती अर्ध्यात सोडून देणं आणि दुसरी कृती करायला घेणं. आणि लोकांना एकाच वेळी खूप काही करायचं असतं पण त्या खूप काहींमध्ये निश्चित असं काहीच नसतं. त्यामुळे ते आपली कृती अर्ध्यात सोडून देतात. म्हणून आपण आपल्या कृती ध्येय गाठेपर्यंत करत राहणं ही यशस्वी माणसांची सवय असते आणि ती सवय ते कधीही मोडत नाही. ते कृती करत राहतात आणि कृतीने त्यांना रिझल्टही भेटत राहतात. म्हणून प्राधान्यक्रम ठरवणं. यशस्वी झालेले लोक विचार न करता कोणतीही कृती कधीच करत नाही. एखादं आपलं ध्येय ठरवलं की ते गाठण्यासाठी करणाऱ्या सगळ्या कृतींचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. म्हणून प्रथम काय करायचं, नंतर काय करायचं हे निश्चित करून त्यानुसार कृती केली पाहिजे. आणि पत्त्यांचा बंगला बांधताना आधी तळाचा पाया कसा उभा करावा लागतो आणि दहीहंडी फोडताना प्रथम तळ्याचे सवंगडी कसे उभे करतात आणि करावे लागतात. फुटबॉल खेळताना चेंडू गोलच्या दिशेने नेण्याची कृती खूप वेळा करावी लागते आणि शेवटची गोलची किक मारण्यासाठी परिस्थिती निर्माण करावी लागते. म्हणून एखाद्या कृतीचं महत्त्व आणि ती करायची तातडी यात फरक करता येणं ही यशस्वी माणसांची नक्कीच सवय असते. आणि प्राधान्यक्रम लावताना कृतीचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार प्रथम काय करायचं ते आपण नक्कीच मनापासून ठरवलं पाहिजे. आणि ते ठरवताना आपण प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे. तुमच्या मनाला हवेसे वाटते
बुद्धीला पटते आणि ते मिळवायला शरीर तयार असते ते तुम्हाला नक्कीच मिळते. आणि जर त्या दिशेने प्रयत्न सुरू केले तर तुम्हाला ते मिळणारच आहे हे फिक्स आहे. म्हणून स्टीव्हन कोव्हींच्या वर्गीकरणानंतर पुढचा टप्पा येतो सामाजिक संबंधांमधल्या सवयींचा. आता त्याला स्टीव्हन्स परस्परोलंबित्व म्हणतो आणि अगदी डेल कार्नेगी पासून अनेक लोकांच्या या संदर्भात मार्गदर्शन करतात. म्हणून दोघांचा लाभ ही वृत्ती आहे. यशस्वी लोक परस्परोलंबित्व परिस्थिती दोघांचाही लाभ असं वागतात आणि याला इंग्रजीत विन विन थिंकिंग असं म्हणतात. म्हणून तुम्ही माझं हे काम करा, मी तुमचं हे काम करेन आणि आपल्या दोघांचाही यात फायदा आहे असं वागण्याची सवय अंगी बाळगणं आवश्यक आहे. आणि डेल कार्नेगी असं म्हणतो की तुम्हाला पोळ्यातला मध मिळवायचा असेल तर त्यावर दगड मारू नका. या वाक्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे. मधमाशीला जेव्हा आपल्या जीवाला धोका आहे असं वाटू लागतं तेव्हा ते तुम्हाला डंख मारते आणि त्यांची भयानक आग होते. म्हणून एकदा डंख मारला की मधमाशी मरते, कारण तिची काटेरी सोंड तुमच्या शरीरात अडकते आणि ती काढण्याच्या धडपडीत ती मरते. म्हणजे या संपूर्ण घटनेत कोणत्याही स्वार्थ नसताना केवळ स्वतःतल्या अस्तित्वातला धोका जाणवला म्हणून मधमाशीही मरते आणि मध मिळवण्याचा तुमचा आनंद नाहीसा होऊन उपचार करत बसावे लागतात. आणि ही परिस्थिती म्हणजे लूज लूज म्हणजेच दोघांचेही नुकसान अशी असते. आणि जगातले बहुसंख्य लोक समाजात वावरताना समोरची व्यक्ती आपल्याला विनाकारण सहकार्य करेल असं गृहीत धरतात किंवा मग समोरच्या लोकांची कर्तव्य आपल्याला मदत करणारीच आहेत असं समजून चालतात. आणि समाजातल्या अमुक एका घटकानं आपल्याला सहकार्य केलं नाही तर त्याचा राग येणं, सुडाची भावना निर्माण होणं, संताप येणं, पुढे शिवीगाळ करणं, कायद्याची भाषा करणं आणि उच्च स्तरावर तक्रार करणं, गुन्हा नोंदवणं अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला व्यक्त करणाऱ्यांच्या लोकांची जगात मोठी संख्या आहे. मात्र यशस्वी माणूस मात्र दोघांचा लाभ या पद्धतीनं समाजात वावरतो आणि आपल्या ध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टी टाळतो. अंतिमतः आपलं ध्येय गाठणं हेच उद्दिष्ट असल्यामुळे यशस्वी माणसं एकतर सामाजिक कटुता निर्माण करतात आणि होऊ देत नाही, अथवा निर्माण झालेलीच तर तिच्यात वेळेस बदल करून सामाजिक घटनांचं सहकार्य मिळवत आगेकूच करतात. आणि प्रथम ऐकणं तर बोलणं असतं, म्हणून प्रथम आपण ऐकलं पाहिजे, नंतरच बोललं पाहिजे. आणि समोरच्याच्या भावना आणि समोरच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो आणि त्यानुसार बोलू शकतो. मग ते आपल्याला पूर्णपणे समजत जातं आणि आपण त्यानुसार यशस्वी होत जातो. म्हणून यशस्वी माणसं आपलं ध्येय साध्य करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा जेव्हा सामाजिक घटनांचा संबंध येतो तेव्हा तेव्हा प्रथम समोरच्याचं ऐकून घेतात. आणि समोरच्याचं म्हणणं ऐकण्यापूर्वीच स्वतःचं म्हणणं सांगत सुटण्यापेक्षा कधी कधी सामाजिक घटकांचं हवं तसं सहकार्य मिळत नाही आणि कित्येक वेळा आपलं म्हणणं समोरच्याच्या अपेक्षेप्रमाणे बदलून मांडावं लागतं. उदाहरणार्थ, एखाद्या आमदाराकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर प्रथम त्याच्या कार्यक्षेत्रातल्या सामाजिक परिस्थितीवर चर्चेला सुरुवात करून पुढे त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यावं आणि या चर्चेतून आमदारांनी व्यक्त केलेल्या अडचणी कशा रास्त आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कसं प्रयत्नशील आहोत या पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं तर आमदाराचं सहकार्य नक्कीच हमखास मिळतं. आणि मी असं करू इच्छितो, मी हे केलंय, माझं ऐकून घ्या वगैरे पद्धतीने यशस्वी माणसं वागत नाहीत. उलट तुमच्या मार्गदर्शनामुळे मला फार लाभ झाला, मी योग्य त्या दुरुस्त्या करतो अशी वर्तणूक ठेवल्याने ते हमखास यशस्वी होतातच. म्हणून ध्येय गाठणे हे समुद्राच्या पाण्यात पोहणाऱ्या माणसासारखे असते. किनारा गाठल्याशिवाय हात पायांना विश्रांती मिळणार नसते हे मात्र निश्चित. म्हणून अनेक घटनांच्या क्षमतांचे एकत्रीकरण करायला हवं. याला इंग्रजीत सिनर्जी असा शब्द आहे. समाजात वावरताना तुम्हाला जे जे घटक भेटतात त्या प्रत्येकाची काहीतरी क्षमता असते आणि तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी अशा वेळी घटनांची मदत मिळवावी लागते. या प्रत्येक घटनात गुण दोष असतात. त्यातले दोष पद्धतशीरपणे बाजूला करून सगळ्या घटनांचे फक्त गुण एकत्र केले तर त्यांची फार मोठी ताकद तुमच्या ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडते. यशस्वी झालेल्या लोकांमध्ये ही सवय असते. आणि उदाहरणार्थ, तुम्हाला नाटकांचा निर्माता व्हायचं असेल तर हे ध्येय गाठण्यासाठी अनेक घटकांच्या सद्गुणांचं एकत्रीकरण करावं लागतं. कारण या साऱ्या सद्गुणांची एक ताकद असते. म्हणजे चांगल्या लेखकाच्या उद्धट वर्तनाकडे दुर्लक्ष करून नाटक लिहून घेणं आणि नेपथ्यकारांच्या अहंकाराकडे दुर्लक्ष करून नेपथ्य करून घेणं आणि भांडवलदारांच्या नकारात्मक वृत्तीकडे दुर्लक्ष करून भांडवल मिळवणं आणि अभिनेत्यांच्या गर्वाकडे दुर्लक्ष करून अभिनेते मिळवणं आणि गावोगावच्या नाटक कंत्राटदारांच्या अतिव्यवहारी उर्मट भाषेकडे दुर्लक्ष करून कंत्राटदार मिळवणं या प्रेक्षकांच्या अभिमान वाटणाऱ्या सद्गुणांना आव्हान करत जाहिरात करणं अशा अनेक मार्गांनी सद्गुणाचं एकत्रीकरण केलं तर तुम्ही एक यशस्वी नाट्य निर्माता होऊ शकता. हे सर्व सद्गुण म्हणजे क्षमता आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याची सवय म्हणजे यशस्वी होण्याचा मार्ग होय. म्हणून वर्गीकरणात आणखी एका महत्वाच्या सवयींची स्टीव्हन कोव्ही यांना निरीक्षण केलं.
व्यक्तिगत सवय आणि समाजातल्या परावलंबित्वाचा लाभ करून घेण्याच्या सवयींबरोबरच या दोन्हींची सांगड घालून आपण ध्येयाच्या दिशेनं प्रवास करताना असंख्य अनुभव येतात. या सगळ्या अनुभवांचा अभ्यास करून करण्याची कृती म्हणजेच नक्कीच तुम्ही यश मिळवू शकता. आणि 7वं म्हणजे आता स्वतःमध्ये बदल करणं, आणि ते तुम्हाला नक्कीच करावंच लागतं. आणि ते तुम्हाला स्वतःमध्ये बदल केल्यावरच नक्कीच त्याचा अनुभव येत असतो. म्हणून ध्येय गाठण्याचं नियोजन करताना आपण अनेक आडत बांधलेले असतात. आणि कोणती घटना कशी घडेल, कोणती व्यक्ती कशी वागेल, कोणती संस्था कसा प्रतिसाद देईल, या आणि अशा अनेक अंदाजांपैकी काही बरोबर ठरतात तर काही चुकतात. उदाहरणार्थ, आपण अत्यंत चांगलं हॉटेल काढावं, त्यामध्ये पराकोटीची स्वच्छता असावी, तेथील पदार्थ बनवणारे कारागीर स्वच्छतेचे सगळे नियम पाळणारे असावेत, आणि आपण खरेदी केलेलं धान्य भाजीपाला सर्वोच्च दर्जाचं असावं, आणि आपण हॉटेलात उत्तम तेलाचा वापर करावा, या लोकांचं स्वच्छ आरोग्यपूर्ण अन्न देणारं आपलं हॉटेल असावं असं ध्येय ठरवलं. त्या हॉटेलचे दर थोडे अधिक असलेले तरी लोक देतील असं आपण मानलं, आणि आवडच्या टपऱ्यांऐवजी तमाम जनता आपल्या हॉटेलला देईल असा अंदाज आपण बांधला. आणि प्रत्यक्षात पावलं उचलताना मार्केट सर्वेमध्ये असं लक्षात आलं की ज्या परिसरात आपण या हॉटेलचा प्रकल्प करतो त्या परिसरातल्या लोकांना स्वच्छता, आरोग्य, उच्च दर्जाची यांची काही घेणं नसतं. टपरीपेक्षा स्वस्त मिळालं तर आपल्याकडे ग्राहक येतील असा आपला अंदाज साफ चुकला की लोक समाजाला नक्कीच भोवतालच्या परिस्थितीला खूप शिव्या देत असतात आणि दोष देत बसतात, आणि आपलं ध्येय विसरून पराभवाच्या कारणांची मीमांसा करत बसतात. म्हणून आपण त्याऐवजी यशस्वी होणाऱ्या माणसं अशा प्रतिसादानंतर योग्य ते बदल करतात. या बदलांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. आपले प्रयत्न ध्येय गाठायचे असतील तर सुरुवातीला टपऱ्यांच्या दरात लोकांच्या आपल्या हॉटेलात उच्च दर्जाचं अन्न देऊन काही काळ नफा न कमवता लोकांना प्रथम आरोग्यपूर्ण स्वच्छ हॉटेलात जाण्याची सवय लावणं हा असाच एक बदल मात्र नक्कीच असू शकतो. आणि हा बदल आपल्याला पुढेही घेऊन जाऊ शकतो आणि भरपूर काही मिळवून देऊ शकतो. म्हणून पराभव आपल्याला मिळणारच आहे, आणि पराभव मिळेल या भीतीने कधीच जगण्याची आशा मात्र आपण सोडत नसतो. आपण प्रत्येक गोष्टीत जगत असतो आणि प्रत्येक गोष्टीत आपण घडतही असतो. म्हणून मित्रांनो, सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असताना तरी तो धोकेबाजा कधीच नसतो. त्यामुळे तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधकही असतातच, आणि ते असणारच आहेत. तुमच्या जीवनामध्ये विरोधक असतील तरच तुम्ही पुढे जाण्यासाठी उत्सुक मात्र असता. म्हणून ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकत नक्कीच शोधत असतील. म्हणून जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातही तेल मात्र कमी पडत असते. आणि परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्याहून होणारी कमाई नव्हे तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्व असते. आणि अहंकार आणि शंकेची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र नात्यांचा नक्कीच होत असतो. म्हणून माणूस हा अडचणींमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणींच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ मात्र सोडत असतात आणि त्याला सोडून जात असतात. म्हणून आयुष्यात चुका खोडता जरी येत असतात, बसल्या तरी त्या दूरचा नक्कीच करता येतात हे मात्र निश्चित. आणि मी कोणापेक्षा तरी चांगले करेन याने फार काही फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेन याने फार फरक पडत असतो. आणि स्वामी म्हणत असतात, तुमचे हात जिथे कामाला आले तिथे तुम्ही कामाला ते लावलेच पाहिजे आणि लोकांना मदत नक्कीच करत राहिले पाहिजे. त्याने तुमचे पुण्य हे नक्कीच वाढतील आणि तुम्हाला भरपूर काही आशीर्वादही मिळतील. म्हणून पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याच प्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर त्या नव्या यशाची सुरुवात असते. आणि ते नवं यश आपल्याला मिळणार असतं आणि त्याचीच वाट आपण बघत असतो. आणि ते मिळण्यावर नक्कीच आपल्याला मनाला नक्कीच चांगलं वाटत असतं. म्हणून लांब धागा व जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन हे सुखी समाधानाने निरोगी होत असते. म्हणून जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यानंतर आपल्याला मिळत असते, आणि तरच ते आपल्या जवळ आलेल्यावर आपल्याला सुद्धा चांगलं वाटतही असतं. म्हणून आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती कधीच मिळणार नाही. आणि आपल्याकडे जे आहे त्यामध्येच आनंद आपण मानला पाहिजे, आणि त्यात आनंदी राहिले तर आपण जीवनात नक्कीच समाधानी आणि सुखी असू शकतो. म्हणून स्वप्न तेव्हा सत्यात उतरते जेव्हा त्याला घाम, इच्छे आणि कष्टाची गोड मात्र लागते. म्हणून स्वतःचीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. दुसऱ्यांची वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न नक्कीच तुमच्यासोबत उभे राहतील. म्हणून माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात, आणि नातंच तेच टिकते यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं, आणि अपेक्षा कमी आणि विश्वास मात्र जास्त असतो. आणि आयुष्यात चुका खोडता जरी येत नसल्या ना
तरी त्या तुम्ही नक्कीच करू नका. आणि त्या चुका नक्कीच आपल्याला भरपूर मोठा अनुभवही देऊन जात असतात. आणि जिथे आपण ठेव लागून पडतो, नक्कीच तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. आणि तीच ठेच आपल्याला शिकवत असते. म्हणून अनुभवही तसेच असतात, ते आपल्याला भरपूर शिकवतही असतात. म्हणून हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एक गोष्ट अशी आहे जी एकदा हातातून निसटली की ती कोणत्याही उपायानं आपल्याला मिळू शकत नाही. आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणून त्यासाठी आपण मनसोक्त आणि मनापासून जीवन चांगल्या रीतीने जगलं पाहिजे. आणि शरीराचे सगळे अवयव धगड असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो, तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला नक्कीच बरं करू शकत नाही. आणि प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राग येतो आणि आणि नक्कीच तो राम नक्कीच तुम्ही व्हायला शिकलं पाहिजे. तुम्हाला राग आला तर तुम्ही राम होऊ शकत नाही. मग तुम्ही निर्मळ मनाचे असले पाहिजेत. आणि त्यासाठी मन हे स्वच्छ मात्र आपलं असलं पाहिजे. मन स्वच्छ असलं तर आपण स्वामींची सेवाही निस्वार्थ मनाने करू शकतो. आणि चांगल्या मनाने स्वामींची सेवा केली तर स्वामी चांगले आशीर्वादही आपल्याला देऊ शकतात. म्हणून स्वामींची सेवा करायची असेल तर निस्वार्थ मनाने करा आणि चांगल्या मनाने करा. आणि प्रत्येक दिवशी स्वामींना नमस्कार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि स्वामींचे नामस्मरणही केले पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.